मित्रांनो, आर.टी ॲडमिशन 2025-26 साठी तुम्ही जर यावर्षी ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि जर तुमचा नंबर लागला नसेल, तुम्ही चेक केल्यानंतर नॉट सिलेक्शन इन एनी स्कूल जर असं तुम्हाला दिसत असेल, तर मित्रांनो तुम्ही आर.टी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेलेले आहात. तुमचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर लागणार नाही. जर तुमचं ॲडमिशन तुम्ही दुसऱ्या कोणत्या शाळेत करायचं असेल तर तुम्ही ते ॲडमिशन करून घेऊ शकता, कारण की तुम्ही आर.टी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेलेले आहात. जे काही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी आहेत तर त्यांना शाळेमध्ये जर जागा शिल्लक असतील तर त्यांच्यासाठी राऊंड 3रा काढण्यात येईल आणि त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना नॉट सिलेक्शन इन एनी स्कूल असं दिसत आहे ते आर.टी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेलेले आहेत. आता त्यांनी काय करायचं आहे, एकतर जर तुमचं वयामध्ये मुलाचं किंवा मुलीचं जर वय बसत असेल, पुढच्या वर्षी जर तुम्हाला ट्राय करायचं आहे तर तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्ही पुढच्या वर्षी आर.टीचा फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी जी काही लागणारी कागदपत्रे आहेत ती आत्ताच तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंबर लागल्यानंतर आर.टीचा फॉर्म भरण्याच्या अगोदरची डेट पाहिजे असते, ते तुमच्याकडे डॉक्युमेंट ऑलरेडी रेडी असतील तर तुमचं प्रवेश कॅन्सल होण्याचे चान्सेस हे खूप कमी प्रमाणामध्ये राहतात, कारण की तुमचे डॉक्युमेंट आता सगळे बनवलेले असल्या कारणामुळे त्यांना आर.टीची जी पडताळणी समिती आहे त्यांना दुसरं काही कारण सापडणार नाही तुमचा फॉर्म नाकारण्यासाठी. कारण यावर्षी भरपूर जणांचे सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये भरपूर जणांचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. आता ज्यांचा आर.टी मध्ये नंबर नाही लागला त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओच्या थंबनेलला सांगितलेलं आहे की एक टिप देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी टिप सांगणार आहे ती टिप कान देऊन ऐका. मित्रांनो, जर तुमचा आर.टी नंबर नाही लागला तर तुम्ही KVS साठी ॲडमिशन ट्राय करू शकता. केंद्रीय विद्यालय संघटन याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि 21 मार्च म्हणजेच उद्या शेवटची तारीख आहे. जर तुम्हाला तिथे ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. तिथे तुम्हाला बालवाटिका 1, 2, 3 आणि इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते भरणे सुरू आहेत. तर याबद्दल KVS बद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजेच तुम्हाला KVS बद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात येईल, तेही आपल्या मराठी भाषेत.